सांगलीच्या विटा इथं भीषण आग लागलेली आहे। भीषण आगीत चौघांचा मृत्यू आहे। 3 मजली इमारतीला ही आग लागल्याची घटना आहे। आई वडील मुलगी आणि नात अशा चौघांचा दुर्दैवी अंत झालाय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संजय देसाई यांच्याकडून। संजय, काय सध्या परिस्थिती आहे? लागवी विट्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सावरकर नगर मध्ये विष्णू जोशी यांच्या स्वतःच्या 3 मजली इमारती जय हनुमान स्टील सेंटर दुकान होतं। पहिल्या मजल्यावर जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे, तर उर्वरित इमारतीत जोशी यांचे कुटुंब राहते। दरम्यान आज सकाळी जय हनुमान स्टील सेंटर दुकानाच्या शटर मधून अचानक धूर येताना दिसला। या आगीची माहिती विटा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली। त्यानंतर तातडीने विटा नगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी त्यावेळी बघ्यांची गर्दी सुद्धा होती। अचानक लागलेल्या आगीत इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंबातील 4 जण त्यामध्ये होते आणि त्या 4 जणांचा त्यांना आग लागल्याची कळली आणि त्यात ते घोरपळून मृत्यू झालेले आहेत। आजूबाजूच्या घरांना एकमेकांना सुद्धा चिटकून असताना ही आग विझण्यासाठी आणि मदत करत अडथळे येत होते। नगरपंचायतचे अग्निशमन बंब व कुंडल कारखान्याचे अग्निशमन बंब, उदगीर कारखान्याचे अग्निशमन बंब, तासगाव नगर अग्निशमन असे एकूण 6 अग्निशमन बंब आज आटोक्यात आणण्याचा आता शर्थीचा प्रयत्न करत आहेत। लागवी अगदी संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।